दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा. हॅलो. हॅलो चेक. जाऊया बॅटर पाठवा लगेच, जास्त वेळ घेऊ नका. जाऊया सामन्याला सुरुवात करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका लगेच. हॅलो हॅलो चेक. टार्गेट आहे 64, 64 धावा. थँक्यू सो मच, धन्यवाद. जाऊया नेक्स्ट मॅचला आपण टॉस करतोय. टॉस साठी मी विनंती करीन सुनीलजी वर्मा सरांच्या शुभातने मात्र आपण हा टॉस करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन रमाईनगर ब आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला वेडी संघ, या दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. सर्वेश या लगेच. यस, लगेच आपण टॉस करतोय. तिकडे तुडवायचं आहे. हे घ्या टॉस घ्या. मितेश मितेश बेस थोडा कमी कर बेस, आवाज फाटतोय. तर टॉस करून घ्यायचा आहे. दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. एका बाजूला सर्वेश आहे, दुसऱ्या बाजूला संकेत आहे. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस, राज आणि प्रेम सलामी बॅटर. 64 धावांचा टार्गेट आहे आणि बिरवाडी संघ हा मात्र पुढच्या फेरीमध्ये दखल घेतोय, कारण की त्यांना बाय मिळाली आहे. जाऊया वेडी संघ मात्र टॉस जिंकतोय. मॅच ऑन होईल, सामन्याला सुरुवात होईल. पहिलाच बॉल तेजस. मितेश मित्रा थोडस बाजूला. पहिलाच बॉल, इथून पहिलाच चेंडू चांगल्या लेंथ मध्ये पाहायला मिळते. अमोल आपल्याला पाहायला मिळतात यष्ट्यांच्या मागे आणि खूप चांगलं आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अमोल आपल्याला पाहायला मिळतील, सरावली विभागामध्ये बिलॉंग करतात आणि एक उत्तम आयोजक म्हणून आपण त्यांना पाहतोय. हॅलो चेक. हॅलो येतो का? हॅलो. हॅलो चेक. चेक. हॅलो. हॅलो. जाऊया, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरशी स्वागत असेल. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय पुन्हा एकदा. तर आदरणीय किरणजी जाधव सरांना मी विनंती करेन, आपलं वेलकम हार्दिक स्वागत असेल सर. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर. या मुख्य व्यासपीठावरती. सुजल मित्रा, सुजल थोडंसं सहकार्य करा. आमच्या समोर थोडं लांब व्हा, आमच्या समोरच येऊ नका तुम्ही. आणि त्याचबरोबर मिलिंदजी लोखंडे सर आपल्या समवेत आहेत आणि त्यांनाही विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती या सर. या, आपलं वेलकम हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपली जागा ही मुख्य व्यासपीठावरती आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल सर या स्पर्धेच्या माध्यमातून.
या मुख्य व्यासपीठावरती वेलकम, हार्दिक स्वागत. जाऊया पुढचा चेंडू तेजसकडनं हाताळला जाईल. हो, इथून बॅटची कडा, हलकीशी एज, बॅटला मात्र चेंडू ब्रश झाला आणि अमोलच्या हातामध्ये जेल कॅरी झाला, विकेट डाऊन. तर नक्कीच स्वागत सन्मान आपण करतोय साहिलजी यांच्या शुभ हातानं. नक्कीच मुली जी लोखंडे सर आहेत त्यांचं स्वागत सन्मान आपण करतोय. फुलपुष्प देऊन हा स्वागत सन्मान आपण त्यांचा करतोय. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता पागदारी नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती जी लोखंडे सर आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता इथून पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उडवलाय, लॉट केलाय, फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक पोचले होते. जेल टिपण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता, जेल कॅरी करता आला नाहीये. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते स्कोर कार्ड वरती. अवघ्या 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ होतं, पहिलं षटक मार्गस्थ झालं तसं मात्र वाटलं नव्हतं की या षटकामध्ये 3 धावा येतील आणि 3 धावांचा खर्च करत तेजसनं मात्र षटक समाप्त केलाय. पहिला ओव्हर 3 धावेचा खर्च आणि इथून षटक होते समाप्त. टीम मिटिंग नको, जास्त टीम मिटिंग नको, आपला कर्णधार निवडला गेलाय. कर्णधार मात्र निर्णय घेणार कोणाला बॉलिंग ट्रॅकवरती यायचं आहे. सर्वजण एकत्र येऊ नका. नेक्स्ट मॅच असणार आहे एका बाजूला रमाईनगर ब आणि दुसऱ्या बाजूला वेडीचा संघ. आणि खूप चांगला धावा मात्र कुठल्या होत्या. सर्वेश ज्यांच्या बॅटमधनं या स्पर्धेतील पहिली 50 धावा, त्याचबरोबर दुसरी 50 धावा ज्यांच्या बॅटमधनं आली तो तन्मय जाधव आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधनं सुद्धा खूप चांगली फलंदाजी राहिली आणि या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा बनवणारा संघ मात्र रमाईनगर अ बनला. घरचं मैदान आहे आणि घरची ताकद मात्र दाखवली आहे या मैदानावरती. पाव्या षटक क्रमांक आपण पाहू शकता. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती मिहीर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू 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 हवेत आणि त्या हवेच्या साह्यानं मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार, 6 धावा. हे सोमच आपण पाहू शकता इथून विकेट, सॉरी इथून षटकार आलाय आणि त्याचबरोबर पंचांनी सांगितलं हा बॉल मात्र नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग झाला असं मात्र पंचांनी, यस स्टंपला पाय लागला. ओके, इथून नो बॉलचा इशारा आलाय म्हणजेच नो प्लस 6 म्हणजे 7 धावा. पुढचा चेंडू फलंदाजासाठी फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू येतोय बॅटरसाठी फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फटका खेळलाय, 2 क्षेत्ररक्षक डीप मधनं आल्यात. सिंगल तर झालंय, दुसरीचा प्रयत्न कुठेही दिला जाणार नाहीये. बॅकअप येतोय. नक्कीच अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत तर यष्ट्यांच्या मागे खूपच चांगलं यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पार पाडलं गेलंय. इथून धावांचा विचार केलं तर धावफलक जाऊन पोचतंय तब्बल 11 या धावसंख्येवरती. 11 धावा तब्बल पाहायला मिळतात. 71 नंबरची जर्सी घालून मिहीर आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवला, टिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल, फेकी येईल, सिंगल झालंय कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कुठेही दिला जात नाहीये. एकच धाव मिळते, एकच्या मदतीनं 12 धावा स्कोर कार्ड वरती. 12 ऑन द बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या तेजसनं. उडवलाय, लॉट केलाय, पाहूया क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून नक्कीच चांगला जेल कॅरी केलाय. गुड टेकन, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज परतीच्या प्रवासाला, विकेट डाऊन.
इथून आपण पाहिलं तर विकेट डाऊन झालाय. फलंदाज परतीच्या प्रवासात गेले. आता इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नवीन बॅटर चिनू. आता इथून चिनूला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. पाहूया पुढचा चेंडू. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय दर्शन चेंडूवरती आणि चेंडूवरती धडक मारली आहे. सिंगल तर झालाय. दुसरीचा कुठेही प्रयत्न दिला जाणार नाही आहे. सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. 13 धावा. नक्कीच वैभव स्मृती चषक 2026चा आपण हा थरार पाहतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा म्हणजे पागदरी नेटवर्क या स्पर्धेला कव्हरअप करतोय. बंटी कुंभार कॅमेरामॅनचा वर्क मात्र निभावतोय. त्याचबरोबर विनीत मर्दे आपल्याला पाहायला मिळतात. डिजिटल स्कोरिंग आणि पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत अप टू डेट माहिती पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केला जातोय. इथून थोडंसं होंबल झाल्याबरोबर दुसरीचा प्रयत्न राहिलं. कॉलिंग आली. 2 धावा होऊ शकतात. या अनुषंगाने मात्र दुहेरी धाव कंप्लीट करताना इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज सिंगल डबल घेत आहेत. इथून सिंगल डबलचा खेळ चालणार नाही आहे. इथून मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि ती मोठे फटकेबाजी तर हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा इथून पाहायला मिळतील. टार्गेट मात्र सांगतोय. इथून 64 धावांचा टार्गेट आहे आणि त्याचबरोबर ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. टोटली 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हर समाप्त झालाय. दापोली संघ स्पीडअप करा. स्पीडअप. पाणी पोचवा. पाणी हे बघा बॉटल आहेत भरलेलं. पाणी पोचवा आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली तब्बल 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 12 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू 43 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता येणाऱ्या प्रति ओव्हरमध्ये आपल्याला बनवावे लागतील. 20.50च्या सरासरीनं जावं लागेल. ते 2 ओव्हरमध्ये 21 बनवले. तसंच इथून 21.5ची सरासरी. अनिकेत दिवे नेक्स्ट मॅच आपला आहे. आपल्याला बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. त्यासाठी संघ आपल्याला बोलवतोय. अनिकेत दिवे गोलंदाजी ट्रॅकवरती कुशलला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात कुशल. या ओव्हरचं सुरुवात होते. तिसरा षटक आपण पाहू शकता. 12 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 43 धावा. या ओव्हरमध्ये 25 ते 20 धावा बनवावे लागतील. पाहूया पहिलाच चेंडू तिसऱ्या ओव्हरमधील. उलटा चेंडू आता मिस टायमिंग झालाय. जेल सोडला जातोय. जेल सुटला गेलाय. जेल मात्र सुटला जातोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. रमाईनगर ब संघ आपण तयार राहायचंय. 11 चेंडू 42 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 42 धावा. तर सर्वेश आपला निर्णय काय असणार आहे. सर्वेश बॅटिंग फर्स्ट. ओके धन्यवाद.
जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी ट्रॅक वरती कुशल. पुढचा चेंडू आपल्या षटकातील पुढचा चेंडू होता मस्त्रामिंग. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. जेल कॅरी होईल. फलंदाज परतीच्या प्रवासात. विकेट डाऊन. बॅटर बॅटर कोण आहे? बॅटर मयुरेश आपल्याला पाहायला मिळतील. मॅन मयुरेश. चांगला चेंडू चांगल्या लेंथ मध्ये. डॉट बॉल. बाबा इकडून चांगला चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी राहिल्या. फलंदाजी तेवढीच चांगली राहिली होती. गोलंदाजी मध्ये सुद्धा तेवढंच प्रभावित काम. साहिल जाधव. साहिल जाधव. हॅलो. साहिल जाधव. साहिल संतोष जाधव या लवकर. हॅलो. हॅलो चेक. या ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू. फुलटॉस आणि त्या चेंडूला हवेत फेकलंय. 6 धावेसाठी षटकार. सहा चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू 35 धावा विजयासाठी इथून आवश्यकता असेल. 6 चेंडू 35 धावा. मॅच इक्वेशन. आणि इथून दांडी गुल. विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द डगआउट. पाहूया पुढचा चेंडू. इथून जेल मात्र सुटला जातोय आणि इथून धावचीची संधी आहे आणि धावचीत स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. हॅलो. 3 ओव्हरचा मॅच राहणार आहे याची नोंद ठेवा.
याच्यानंतरचे सेकंड राऊंड 3 ओव्हरचे राहतील. 3 ओव्हर सर्वांसाठी असणार आहे समान. पाहूया पुढचा चेंडू फटका सजवलाय इन टू दी गॅप. क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि इथून पोचला जातोय. सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने इथून काही शंका मात्र बाकी आहेत. या मॅच मधील दापोली संघ पूर्णपणे आपला वर्चस्व ठेवला. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड बनवली आहे. जाऊया पुढचा चेंडू. उलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा खेळला गेलाय. पाकड स्क्वेअर लेग 4 रिझम मध्ये चेंडू जातो 4 धावेसाठी चौकार. पुढचा चेंडू इथून उंचावरती चेंडू आहे. मूल चेंडूच्या खाली येतोय आणि जेल कॅरी करतोय. विकेट डाऊन. फलंदाज बाद. मॅच क्लिअर होतोय. सामना जिंकला जातोय. दापोली संघ अभिनंदन असेल. आता